आपल्यासोबत आहेत MIM चे अधिकृत उमेदवार फिरदौस पटेल. आज प्रभाग क्रमांक 16 चे सर्व उमेदवार या ठिकाणी व्हॅलिड झाले. फक्त आमच्या पॅनल मधील एक इनव्हॅलिड झालेला आहे. सहीच्या त्यांनी नामनिर्देशन पत्रावर सही केली नाहीये. तरी पण आम्ही पक्ष काही दिशा ठरवेल आणि त्या ठिकाणी आम्ही एकाला पुरस्कृत करूया. तो पण आमचाच असणार आहे आणि चारी मिळून आम्ही लढूयात. कशी तयारी चालू आहे? तयारी चांगली चालू आहे. प्रभागातील सर्व लोक सगळे म्हणजे काम उत्साही आहेत. कारण या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. मागचे 10 वर्ष आम्ही प्रभागात काम करतोय, लोकांच्या अडीअडचणीत जातोय, त्यांच्या सुखदुःखात जातोय आणि त्यासाठी सर्व प्रभागातील लोक पक्ष बघणार नाहीयेत, पण या ठिकाणी याला व्यक्तीला महत्व असणार आहे. नक्कीच तुम्ही काँग्रेसचे एक उमेदवार होतात, आता डायरेक्ट तुम्ही MIM मध्ये गेलात, तर लोक एक्सेप्ट करतील असं वाटतंय? हो, नक्कीच एक्सेप्ट करतील. कारण मला असं कळालं की या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे, पण त्या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला नसता मला. जसं दिलीप माने साहेबांच्या बाबतीत घडलं तसं माझ्या बाबतीत पण घडणार होतं. त्यासाठी मी अलर्ट झाले आणि लगेचच मी माझा निर्णय बदलले. काय कारण वाटतं त्याची तुम्हाला? कारण जो अविश्वास माझ्यावर होता, नेत्यांचा अविश्वास होता त्या ठिकाणी आणि खूप दिवसापासून माझ्या कामाला व्हॅल्यू पण नव्हती. तर ह्या सर्व कारणांमुळे मी त्या ठिकाणी निर्णय बदलला आणि महत्वाचं म्हणजे मी काँग्रेसमध्ये इच्छुक मुलाखतीसाठी सुद्धा गेलेले, परंतु त्या ठिकाणी मला एबी फॉर्म मिळाला नसता, तर ती मला खूप मोठा फटका बसला असता. त्यासाठी मी लगेच माझा निर्णय बदलले. काय आव्हानं आहेत तुमच्या समोर आता सध्या? सध्या आव्हान बीजेपीचं आहे. लोक त्या ठिकाणी जातीवादी पार्टीला हे करणार नाहीये. सेक्युलर लोक सेक्युलर चेहरा बघणार, त्या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह हे लक्षात घेणार नाही. फक्त सेक्युलर जे दिसणार त्याला लोक मतदान करतील. काय बदल दिसतील येणाऱ्या काळामध्ये? बदल नक्कीच शहरातील विकास असेल, प्रभागातील विकास असेल, लोकांच्या अडीअडचणी असतील त्या असतील, महिलांचे रोजगार असतील, मुलांचे शिक्षण असेल, या सर्व बाबतीत. महापौर कोणाचा असेल? महापौर नक्कीच MIM चा असेल. गोंधळ नाहीये, तो थोडा पर्सनल इश्यू होता. सगळ्यांचे आपले आपले पर्सनल प्रत्येक पार्टीमध्ये चाललेला आहे, परंतु MIM चा गोंधळ सगळा संपलेला आहे आणि सगळे लोक हे MIM सोबत असतील आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बॅरिस्टर असदुद्दीन साहेब घेऊन जात आहेत. तर लोक त्यांना मानणारा वर्ग खूप आहे आणि त्यांना मानणाऱ्या लोकांकडूनच हे होणार आहे, मतदान होणार आहे. नक्कीच आम्ही ज्या सर्व जागा लढवल्या त्या सर्व जागावर आमचा विजय होईल. शुभेच्छा.